मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आपण आता जी उन्हाळ्याची सिरीज करत होतो त्याच्यामध्ये आपण 6 किंवा 7 व्हिडिओ करायचं ठरवलं होतं. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 4 झालेले ते आणखीन 2 किंवा 3 व्हिडिओ करतो आहे, जे की आपण शेतीच्या काही मूलभूत समस्या आहेत त्याबद्दल चर्चा करतो. बेसिक गोष्टी ज्या शेतीच्या आहेत त्याच्याबद्दल थोडा वेळ आहे आपल्याकडं. शेतकऱ्याकडे अनायासे उन्हाळ्याचे दिवस फार काही काम नाही आणि आम्ही थोडं निवांतच आहेत. मार्च आमचा झालेला आहे. त्याच्यामुळे अशा एका फुरसतीच्या वेळेस काही बेसिक मुद्द्यावर मूलभूत गोष्टीवर जर विचार केला किंवा आपल्या आणि माझ्या दोघांच्याही विचाराला काही चालना मिळाली तर त्यातून काहीतरी वेळेचा सदुपयोग होईल यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे. तर आज मित्रांनो आपण कीड आणि रोगाचं व्यवस्थापन कसं करावं शेतीमध्ये किंवा पिकामध्ये. मग तुम्ही पीक कुठलंही घेत असाल, कापूस घेत असाल, सोयाबीन घेत असाल, मूग उडीद तूर असेल ना, किंवा फळबागेमध्ये डाळिंब असेल, आंबा असेल, द्राक्ष असेल, या कीड आणि रोगाचं व्यवस्थापन करताना जे आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरतो याच्याबद्दल काही बेसिक गोष्टी आपल्याला चर्चा करता येतील का या संदर्भात आज आपण बोलतो आहे. तर बरं, आता तसा विचार केला तर मग कीड आणि रोगचं व्यवस्थापन का करावं लागतं आहे किंवा आजचा विचार जर केला तर शेतकऱ्याला जवळपास फळबागेसारखे जर पीक घेत असेल तर 40%, 35%, 40% खर्च हा कीड आणि रोगाची औषधं आणण्यासाठी, म्हणजे कीडनाशक म्हणू आपण त्याला, किंवा कीटकनाशक आणि बुरशीनाशक, त्यासोबत काही टॉनिक, PGR, PGP, PGI किंवा ज्याला आपण संजीवक म्हणतो टॉनिक, किंवा मग ह्युमिक ॲसिडसारखे आहेत काय, अशा ह्या सगळ्या निविष्ठावर आमच्या शेतकऱ्याचा जवळपास 35 ते 40% खर्च होतो आहे. आणि मग हा खर्च जर केलेला त्याच्या अनुषंगाने तो तेवढ्या पटीत उत्पन्न देतो आहे का, मग याच्यामध्ये काही बारकावे आहेत का जे की आपण चर्चा करून त्याच्यामध्ये काही मार्ग निघेल का, जेणेकरून आमची शेतीचा उत्पादन खर्च कमी होईल, शेतकऱ्यासाठी शेती फायद्याची होईल आणि ग्राहकासाठी आरोग्यदायी होईल. आता ह्याच्यातला दुसरा जो शब्द मी वापरला, शेतकऱ्यासाठी शेती फायद्याची आणि ग्राहकासाठी आरोग्यदायी, दुर्दैवानं असं म्हणावं लागतं आहे की दुसरा जो शब्द आहे ग्राहकासाठी आरोग्यदायी, हा विचार आज किती लोकांच्या, म्हणजे शेतकऱ्याच्या आणि दोन्ही ग्राहकाच्या किती विचाराच्या परिप्रेक्ष्यात आहे ह्याचासुद्धा विचार करावा लागेल. आज पिकवणारा शेतकरी आणि खाणारा ग्राहक, मग शेतकरी स्वतः पण ग्राहक आहे आणि शहरी मंडळी ज्याच्याकडे शेती नाही किंवा एखाद्या गोष्टीचं मी उत्पादन करत नाही परंतु मी दुसऱ्याकडून कुणाकडून तरी विकत घेऊन तो खातो किंवा माझ्या आहारात समावेश करतो, ह्या दुसऱ्या बाबीचा कुणीच विचार करत नाही. आणि आज इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की जसं आपल्याकडं आपला समाज म्हणजे तसा कुठल्याही गोष्टीचे तांत्रिक निकष लावून फार काही लॉजिकली विचार करून त्याचा शेवट काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत याच्याबद्दल तसाही आपल्याकडे आनंदच असतो. कुणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्याच्यावरच आम्ही इतरांचं पण प्रबोधन करत असतो आणि स्वतःही समाधानी राहत असतो. आज अशी परिस्थिती आहे की कीड आणि रोगाचं नियंत्रण करत असताना शेतकरी ज्या मोठ्या प्रमाणात कीडनाशक आणि रोगनाशकं, जी की आपण बुरशीनाशकं म्हणू, आपण कीटकनाशकं म्हणू, वापरत आहेत ना, त्याला धरबंद राहिलेला आहे. शेतकरी अशास्त्रीय पद्धतीनं, अविवेकी, त्याच्यामागं कुठला विचार नाही आणि अतिरेकी प्रमाणात ही कीडनाशकं पिकावर फवारली जातात. बरं, ती फवारल्यानंतर किती दिवसांनी ते पीक काढायला पाहिजे, त्यानंतर त्याची ग्राहकांनी किती दिवसाच्या आत त्यांनी खायला पाहिजे, त्याला काय मिठाचे पाण्याने धुवावं का, अशा वेगवेगळ्या पद्धतीचा कुठलाही सारासार न विचार करता आज आम्ही 146-47 कोटी जनता आहे आणि आम्ही अक्षरशः डोळं झाकून पिकवतोय आणि डोळं झाकून खातोय ही म्हणायची पाळी आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? शेतकऱ्याची शेती तर फायद्याची झाली पाहिजे, पण आरोग्यदायी ग्राहकाची शेती होण्यासाठी किंवा त्याचं आरोग्य मिळण्यासाठी काय करावं लागेल? तर या गोष्टीबद्दल आपण थोडं सविस्तर बोलणार आहोत आज. थोडा व्हिडिओ कमी जास्त झाला तरी चालेल. आता मित्रांनो, हे कीटकनाशक बुरशीनाशक आले कुठून? 1965 नंतर जी हरित क्रांती झाली, जी आमच्याकडं 90-2000पर्यंत महाराष्ट्रामध्ये जसं जसं पाण्याचं प्रमाण शेतीसाठी वाढलं त्याप्रमाणे ती हरित क्रांती झिरपत गेली आणि मग पाण्याची उपलब्धता झाली. संकरित बियाणं आलं. संकरित बियाणाचं उत्पादन वाढवायचं तर रासायनिक खत पाहिजे आणि संकरित बियाणं वापरलं, रासायनिक खत वापरलं तर आम्हाला किडी आणि रोगाचं प्रमाण वाढतं आहे आणि किडी आणि रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर त्याला कीडनाशक लागतं.
ही अशी एक व्हिशियस सर्कल किंवा व्हिशियस सायकल म्हणू, जी आपल्याला टाळता येत नाही, याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहे. आणि मग कीड आणि रोगनाशकाचा जर वापर केला त्याशिवाय मग उत्पन्नच मिळत नाही. अशा पद्धतीनं शेतकरी ह्या सगळ्या बाहेरच्या सिंथेटिक ज्याला म्हणू आपण रासायनिक कीडनाशकावर अवलंबून राहतो आहे. बरं, त्याला काय एकटा शेतकरी जबाबदार आहे का? तर अजिबात नाही. शेतकरी काय करतो आहे, त्याला त्याचं उत्पादन वाढवायचं आहे. मग त्याला रासायनिक खत टाकून जर उत्पादन मिळत असेल किंवा एखादं दुसरं औषध जास्तीचं फवारून जर उत्पादन मिळत असेल तर त्याची काही चूकही म्हणता येत नाही. आता दुसऱ्या बाजूला जर विचार केला, ग्राहक काय विचार करतो आहे, आजचा जर विचार केला तर टोमॅटो 7-8 रुपये आहेत. दर 2-3 महिन्याला आपल्याला बातम्या येतात की कोथिंबीर, मेथी, पालक, ही जी कांदा, वर्ष दीड वर्ष झालं कांद्याचे भाव कमी आहेत. 10 रुपयाच्या वरतीच कांदा जात नसेल. उत्पादन खर्च 12-15 रुपये आहे. मग तुम्ही टोमॅटो घ्या नाहीतर कांदा घ्या. आणि मग ग्राहकाला माल स्वस्त पाहिजे, 7 आणि 10 रुपये किलो पाहिजे. आणि मग रसायनाचा अंश उत्पादन वाढवल्याशिवाय, उत्पादकता वाढवल्याशिवाय, एकरी टनेज वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला शेती परवडणार कशी? उदाहरणार्थ टोमॅटो घ्यायचं, एकरी 20 टन टोमॅटो आल्याशिवाय 7 रुपयाने गेलं तर 1.5 लाख रुपये राहतात आणि उत्पादन खर्च हा 1.5 लाख रुपयेच आहे. शेतकऱ्याला राहते काय? मग ह्या चक्रामध्ये अडकल्यामुळे शेतकरी पुन्हा रासायनिक खत जास्त टाकतोय, पुन्हा कीटनाशक औषध जास्त मारतोय. याच्यामध्ये खरा लीड जो घ्यायला पाहिजे, जे समोर येऊन बोलायला पाहिजे, हा आहे ग्राहक मित्रांनो. आणि जोपर्यंत ग्राहक आग्रह करत नाही की मला रसायनाचे अंश नसलेले, कमी असलेले, माझ्या तब्येतीला नुकसान नाही करणारे हे जर अन्न तू देत असेल तर मी ते घेईल, याच्याशिवाय मला तरी वाटतं फार काय यामध्ये बदल होणार नाही. कारण बाजारात आज ग्राहक काय करतो, डोळ्यांनी खातो. पहिल्यांदा तुम्ही बाजारात गेला, ग्राहक कुठला आहे, शहरी ग्राहक, की तो पहिल्यांदा डोळ्यांनी तो अन्न किंवा ती भाजीपाला बघतो. त्याच्या डोळ्याला एकदम अपिलिंग, चमकदार, ग्लेज असलेलं, एकसारखं असलेलं, ज्याला कुठल्याही कीड आणि रोग नसावी, अशा पद्धतीचं जर तुम्ही भाजीपाला विकत घ्यायचा विचार करत असेल मित्रांनो, भाजीपाला किंवा धान्य हे काय कारखान्यात तयार होत नाही. म्हणजे एकच साईज, एकच म्हणजे मिलीमीटरमध्ये सुद्धा फरक होणार नाही तुमच्या एखाद्या स्पेअर पार्टमध्ये, तिथं चालणार नाही. पण भाजीपाला शेतात मातीत उगवला जातो, निसर्गाच्या आभाळाच्या खाली उगवला जातो. तिथं तापमान असते, हवा असते, माती आहे, पाणी आहे, निसर्ग आहे, त्याच्या सानिध्यात तो निर्माण होत असतो. आणि अशा ठिकाणी जर आम्ही दोडका थोडाही वाकडा चालणार नाही, आम्हाला काकडी एका साईज पाहिजे, थोडी मोठी चालणार नाही, बारीक चालणार नाही, तुम्ही या पद्धतीनं ग्राहक जर मागत असेल तर शेतकऱ्याला मग त्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची रसायनं वापरणार आहेत. म्हणजे काय, ज्यावेळेस आम्ही कीड आणि रोगाचा विचार करतो त्यावेळेस ग्राहकांनी इथून पुढं आग्रह करावा लागेल. त्याच्यावर आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये थोडं सविस्तर बोलणार आहे. तर आता म्हणजे ग्राहकांनी बदलायला पाहिजे, तर शेतकरी बदलेल, तरच कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी शांततेनं चांगली औषधं मारून त्याच्यामध्ये रासायनाचा अंश येऊ देणार नाही. आणि मग मित्रांनो, आता शेतकऱ्याला कीड आणि रोगाचा वापर तरी का करावा लागतो? जसं मी बोललो, सुधारित वाण आहेत, संकरित वाण आहेत, त्याच्यानंतर हे उच्च उत्पादनक्षम वाण असते, त्यांना भरपूर खत द्यावं लागते. पुन्हा त्याच्यामुळे खत दिलं, भरपूर पाणी दिलं, उच्च उत्पादनक्षम हायब्रिड वाण आहेत की त्याला तुम्हाला फवारणी करावं लागते. याच्यामुळं त्याला शेतकऱ्याला या रसायनाचा वापर कंपल्सरी करावा लागतो. आता याचे परिणाम काय होतात? ह्या सगळ्या रसायनाचे परिणाम मित्रांनो, आज आपण जर बघितलं, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 60% नागरीकरण झालेलं आहे. म्हणजे शहरात राहणारी मंडळी जवळपास 60% आहेत आणि भारताचा विचार केला तर 40-42% मंडळी आहेत, जी की शेतीवर डायरेक्ट अवलंबून नाही, फक्त त्यांना अन्न पाहिजे. आता या पिढीचं जर ह्या 60% किंवा 40% लोकांचं जर जगणं पाहिलं तर त्याच्या घड्याळाच्या काट्यावर असते. 7:42ची लोकल पकडायची, 8:20ची मला बस पकडायची. आणि या धावपळीमध्ये, टेन्शनमध्ये आणि जे ते अन्न खातात त्याच्यामध्येही कुठलं सत्व नाही आणि नुसतं निसत्व अन्न खात नाहीत मंडळी, तर मोठ्या प्रमाणात हे रसायन यांच्या पोटामध्ये जाते. आणि मग ही सगळ्यामुळं आज जीवनशैलीचे जे आजार म्हणतो आपण मित्रांनो, म्हणजे हार्ट अटॅक असेल, हृदयाचे रोग असतील, मधुमेह असेल, कॅन्सर असेल, या गोष्टी किंवा ओबेसिटी असेल, ज्याला आपण वजन वाढणं म्हणतो, जास्त वजनाचे, हे जे सगळे प्रकार आलेले आहेत हे फक्त अन्नातून जे त्याच्या पोषणाला सगळ्या प्रकारचे पोषक तत्व मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. आणि ते न मिळता आम्हाला दुसरं कुठलं तरी आमच्या शरीराला घातक आहे ते मिळतं आहे. त्याच्यामुळे हे
मोठ्या प्रमाणात जीवनशैलीचे आजार मित्रांनो ग्राहकाचे वाढायला लागलेले. त्यासोबत काय करतो आहे आम्ही शेतकरी म्हणून, आम्ही आमची मातीत बुरशीनाशक टाकायला लागलो आहे, त्यातले सूक्ष्मजीव संपवायलो आहे. तेच रासायनिक खत किंवा कीटकनाशक मातीतलं पुन्हा विहिरीत यायला लागले, बोरमध्ये यायला लागले, नदीमध्ये येतं आहे, तळ्यामध्ये येतं आहे. तेच आम्ही पुन्हा प्यायला वापरतो आहे, स्वतःला वापरतो आहे, जनावराला वापरतो आहे. पुन्हा पाण्यातले जलचर म्हणजे मासे किंवा सूक्ष्मजीव त्याला परिणाम व्हायला लागले. त्यामुळे पाण्याचे स्रोत दूषित व्हायला लागले. आज जिथं 10 ते 15 वर्ष पाण्याचं चांगलं म्हणजे उपलब्धता वाढलेली आहे, त्या ठिकाणी भाजीपाला आणि ऊस घेतले जातो मोठ्या प्रमाणात. तिथं कुठल्याही गावचं पाणी पिण्यासारखं राहिलं नाही. प्रत्येकजण कॅनचं पाणी पितो आहे. स्वतःच्या घरच्या बोरच्या विहिरीच्या पाण्याचा चहाही तयार होत नाही. आणि हे 10 ते 15 वर्षात झाले मित्रांनो. याचा कुणीही विचार करायला तयार नाही. त्यानंतर अजून काय रसायनामुळे होतं आहे, शेतकऱ्याचं उत्पादन खर्च वाढतो आहे, त्याचं निव्वळ उत्पन्न कमी होतं आहे. आणि आज आम्हाला बाहेरच्या देशामध्ये हळदीसारखं मसाल्यासारखं किंवा जे आमच्याकडे कडधान्य आहेत, भात आहे, जो बासमती तांदूळ एक्सपोर्ट होतो एवढ्या मोठ्या प्रमाणात, साखर आहे, त्याच्यामध्ये रसायनाचे अंश वाढायला लागले. त्याच्यामुळं आम्हाला आमच्या निर्यातीमध्ये खूप अडचणी येतात. या सर्वाचा विचार केला तर आपल्याला रसायनाचा शेतीमधला वापर काही करून कमी करायला पाहिजेत. मग याला काय पर्याय आहेत? आता आपण रसायन कशासाठी वापरतात, रसायनाचे तोटे काय, दुष्परिणाम काय, याचा विचार केला. आता मग रसायनाचा वापर करायचा अशा पद्धतीने करायचं मित्रांनो की माझा उत्पादन खर्चही वाढला नाही पाहिजे, त्याचसोबत माझी कीड रोगसुद्धा कमी झाला पाहिजे. आज शेतकरी कीड किंवा रोग असेल, आज आपण विचार केला कापसाचं बीटी यायच्या अगोदरचा विचार केला तर ती हिरवी बोंडआळी काही करून मारायची तिला, हा आमचा उद्देश होता. आता आपण त्याच्यापासून थोडं वेगळं झालेलो आहे की आम्हाला कीड आणि रोग संपवायचा नाही, आम्हाला त्याचं व्यवस्थापन करायचं. शेवटी जगा आणि जगू द्या हे तत्त्व जर अवलंबलं तरच पृथ्वीवर माणूस राहू शकतो. आणि माणूस जर म्हटला मी एकटाच राहील आणि बाकी सगळ्याचं शोषण करेल, बाकी सगळ्याला मी समूळ नाश करेल, तर मला वाटत नाही माणूससुद्धा राहील. तर त्यासाठी आपल्याला जगा आणि जगू द्या असं गृहीत धरून उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादित मालामध्ये रसायनाचे अंश कमी आले पाहिजेत, याचा विचार करून आम्हाला कीड आणि रोग व्यवस्थापन करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल की रासायनिक खताचा वापर करताना शास्त्रशुद्ध पद्धतीने करावं लागेल, जेणेकरून आमच्या पाण्याचे आणि जमिनीचं नुकसान होणार नाही. जमिनीमधून आम्ही जे मोठ्या प्रमाणात कीडनाशकाच्या बुरशीनाशकाच्या आळवण्या करतो ते पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आजचा जर मेसेज एवढा जरी घेतला, इथून पुढं कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक मी जमिनीमध्ये देणार नाही. मला वाटतं माझा आजचा व्हिडिओ तेवढ्यासाठी सत्कारणी लागला म्हणेल. त्याच्यानंतर पुढं जर विचार केला, ज्यावेळेस हंगाम बदल होतो मित्रांनो, म्हणजे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला, पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला, हिवाळा संपून त्यावेळेस एक पिकावर वेगळ्या प्रकारचे जैविक ताण असतात. अशा वेळेस थोडं आपण ताण व्यवस्थापन केलं तरीसुद्धा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. म्हणजेच काय होतं की आपल्याला रसायनाचा वापर कमी करता येईल. आता युरियावर सबसिडी आहे, 266 रुपयाला आपल्याला 45 किलोची बॅग मिळते. त्याच्यावर शासन जवळपास मित्रांनो, ही कल्पना करा तुम्ही, 1300 ते 1600 रुपये केंद्र शासन त्याच्यावर अनुदान देतं. म्हणजे एक बॅग शासनाला पडती 1600 रुपयाला, ती तुम्हाला मिळते 266. आणि मग आम्ही तेवढा विचार करतो आहे का युरियाचा वापर करताना? आज युरियामुळं मोठ्या प्रमाणात पाण्याचे स्रोत जे दूषित व्हायला लागलेले, त्याला मुख्य कारण युरिया आहे. त्यामुळे युरियाचासुद्धा वापर किती तुम्ही एक बॅग द्यायची असेल तर 4 टप्प्यात द्यावी आणि कुठलंही खत देताना हे माती आड व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा आपला रसायनाचा वापर कमी होऊ शकतो, त्यासोबत कीड आणि रोगाचं नियंत्रण होतं. युरिया जर तुम्ही जेवढा जास्त द्याल, शेंड्यामध्ये 2% जास्त जर नत्राचं प्रमाण झालं, त्याला ग्लुटेलिन काहीतरी म्हणतात, आणि त्यामुळं त्याच्यावर कीड आणि रोग जास्त येतो. आता सततचं ढगाळ हवामान आहे, सूर्यप्रकाश कमी आहे, रिमझिम पाऊस आहे, अशा वेळेस कीड आणि रोगाचं प्रमाण वाढतं. त्यावेळेस तुम्हाला निचरा कसा सुधारता येईल यावर विचार करावा लागतो. त्यानंतर जमिनीचा सामू 6पेक्षा कमी किंवा 8पेक्षा जास्त असेल, म्हणजे pH जो म्हणतो आपण, अशा वेळेससुद्धा आपल्याला रसायनाचा वापर जास्त होतो. त्यामुळं माझी जमीन सुधारण्यासाठी, जमिनीचा सामू न्यूट्रल राहण्यासाठी 7.5 ते 7.5मध्ये कसा राहील त्यासाठी काय करावं लागेल. आता मी ज्यावेळेस वाण निवडणार आहे, येणाऱ्या हंगामामध्ये आम्ही सोयाबीनची वाण निवडणार, मूग उडदाची निवडणार, तर मग हे वाण कीड आणि रोग प्रतिकारक्षम आहेत का, ज्याच्यामुळं मला रसायनाचा वापर कमी करता येईल. त्यासोबत मी जी पीक लावतो आहे किंवा तण नियंत्रण आहे, तण नियंत्रणामध्ये सुद्धा त्याची जर त्या किडीची रोगाची साखळी जर ब्रेक झाली नाही, आम्ही एकामागून एक पिकं घेतो आहे, वर्षभर पिकं घेतो,
आणि मग उन्हाळ्यातले 2-3 महिनेसुद्धा आम्ही सुट्टी देत नाही जमिनीला. आम्ही मात्र सगळ्या प्रकारच्या सुट्ट्या उपभोगतो. शेतकरी घेतो सुट्ट्या, पण जमिनीला मात्र सुट्टी देत नाही. मग अशा वेळेस आपल्याला त्या कीड रोगाची सायकल चालू राहते. तुम्ही एकच एक पीक घ्यायला लागले मोठ्या प्रमाणात, सोयाबीन एक सोयाबीन, हरभरा एक हरभरा. मग अशा वेळेस काय होतं, त्या पिकावर येणारी कीड मोठ्या प्रमाणात त्या भागात वाढते, त्याचे सायकल ब्रेक होत नाही, पॉप्युलेशन वाढते. आणि त्याचसोबत काही ज्या किरकोळ किडी असतात, जसं वानू किंवा पैसा म्हणतो आपण, मागच्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्याला कटवर्म आणि वानूनं फार परेशान केलेलं आहे. नवीन पेरलेलं पीक तो कटवर्म खाऊन टाकतो आणि पैसासुद्धा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये, नंतर झाडावरसुद्धा आढळून येतो, पण सुरुवातीला ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होतो. मग असं हे कशामुळे व्हायला लागलं, आम्ही एकच एक पीक पद्धती मोठ्या प्रमाणात घेतो. आता बिगर हंगामाची लागवड करायची. आज ग्राहकाने हा सुद्धा विचार करायला पाहिजे, कोबी, फ्लावर, गाजर हे कधी मिळायला पाहिजे हो खायला? हे हिवाळ्याची पिकं आहेत. शिमला मिरची आज, आणि आमच्या ग्राहकाला मात्र वर्षभर पाहिजेत. म्हणजे काय करतात, शेतकऱ्याला ते बिगर हंगामी पिकं घ्यावं लागतात, आणि बिगर हंगामी पिकं घेतली की कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो, आणि मग त्याच्यावर येणाऱ्या कीड आणि रोगाचं नियंत्रण करायचं आम्हाला, तर त्याच्यावर आम्हाला रसायन फवारावंच लागणार आहेत. मग ती फवारलेली रसायनं सगळी पुन्हा आमच्या अन्नसाखळीमध्ये येत आहेत. आता आपण शेतकऱ्यांनी हे पण समजून घेतलं पाहिजे, कीड आणि रोग वाढतो कशामुळे. तापमान आणि आर्द्रता याचं कोरिलेशन असं आहे मित्रांनो. जास्त आर्द्रता असेल तर पानावरील ठिपकं येते, मुळसड येते, पांढरी माशीचा प्रादुर्भाव होतो. कमी आर्द्रता असेल म्हणजे 40% कमी आहे तर मग काय वाढतं आहे, कोळ्या आणि फुलकिड्याचा प्रादुर्भाव वाढतो. जास्त तापमान आहे म्हणजे 35 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमान जर असेल तर काय होतं आहे, बुंगेरे हा प्रकार वाढतो. जास्त थंडी असेल म्हणजे जास्त तापमानाने जास्त आर्द्रता बुरशीजन्य रोग वाढतात. जास्त टेम्परेचर असेल तर जीवाणूजन्य रोग वाढतात. हे बारकावे शेतकऱ्यांना माहीत पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर पुढं ती परिस्थिती उद्भवल्यावर आपल्याला पुढं काय करता येईल. आता जास्त तापमान आहे आणि कमी आर्द्रता आहे म्हणजे हिवाळ्याचे दिवस थोडक्यात. अशा वेळेस काय होतं, जीवाणूजन्य आणि किडीची तीव्रता वाढते, त्यासोबत बुरशीजन्य रोगसुद्धा वाढतात. जास्त तापमान आहे, आर्द्रता कमी आहे, मूळकूच वाढते. अशा प्रकारे तापमान आणि आर्द्रताचा फार मोठा रोल असतो. मी घेतोय ते पिकाला कुठल्या हंगामामध्ये घेणार, यावेळेस काय परिस्थिती येऊ शकते, आणि यावेळेस कुठले माझ्या त्या पिकावर कीड आणि रोग येणार आहेत, त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी थोडा विचार करायला पाहिजे. आता बरं ठीक आहे, हे सगळे कारणं झाली किंवा कशामुळं शेतकऱ्याला रसायन वापरतं. मग आता करायचं काय, रसायनाचा वापर शेतीमध्ये करायचा कसा? तर मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं की माझ्या पिकावर येणाऱ्या कीड आणि रोगाचे सगळ्या प्रकारच्या त्याच्या अवस्था, म्हणजे वातावरणात काय बदल झाला, जैविक ताण, अजैविक ताण कुठले, आणि त्याच्यामुळं माझ्या पिकावर काय परिणाम होणार आहे, कुठली कीड वाढणार आहे, कुठली रोग वाढणार आहे, त्याच्या अनुषंगाने जर आपले बारकावे माहीत असतील तर आपल्याला ते नियंत्रण करण्याला सोपं होतं. पण मात्र ह्याच्यासाठी मात्र आम्हाला लिहावं लागेल, शिकावं लागेल, वाचावं लागेल, बघावं लागेल, फिरावं लागेल, माहिती करून घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. फक्त तुम्ही एक म्हणू नका, शिकून कुठे शेती केली जाते. हा जो भंपक, मी तो याला म्हणतो भंपक टॉन्ट म्हणतो आपण, किंवा त्याला शेरा, हा माणसाने शेतकऱ्यांनी विसरावं लागेल. आम्हाला शेती इथून पुढं शिकूनच करावं लागेल, माहिती घेऊनच करावं लागेल. मग रसायनाचा वापर तर झाला पाहिजे, परंतु त्याचे कमीत कमी वापरामध्ये मला चांगले नियंत्रण कसं मिळेल, व्यवस्थापन कसं होईल, किडीला समूळ नष्ट करण्यापेक्षा त्या किडीचं व्यवस्थापन कसं करता येईल, याच्यावर जर मी भर दिला तर आपोआप तुमच्या अन्नामधले रसायनाचे अंश कमी होतील. मग त्यासाठी काय काय करावं लागेल, आपण बऱ्यापैकी पहिल्यांदा बोललो आहे. कीड आणि रोग सहनशील वाणाचा वापर करा, हंगामात पेरणी करावी, त्यानंतर बिगर हंगामामध्ये पिकं लावू नये, 2 ओळीतील आणि 2 रोपातील अंतर व्यवस्थित ठेवायला पाहिजे. मित्रांनो, जिथं शेतकऱ्याला आम्ही म्हणतो की 1.5 फुटावर पेरणी करा, तिथं शेतकरी 1 फुटावर करतो. जिथं 2 रोपामध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवा, तिथं शेतकरी 5 सेंटीमीटर ठेवतो. असं आपल्याला करून चालणार नाही. सूर्यप्रकाश आणि खेळती हवा ही सगळ्यात भारी निसर्गाचं कीडनाशक आहे. त्यामुळं तुम्ही जी आता पिकाची लागवड करता त्याच्यामध्ये अंतर वाढवा. अंतर वाढवल्यानं अजिबात उत्पादनात कमी होत नाही. आपला हा गैरसमज आहे. BBFमध्ये सुद्धा शेतकऱ्याला करा म्हटलं, साहेब मध्ये एक सरी जाती हो, तिथे एक लाईन जाती, पण त्याच्या बाजूची जर लाईनचं उत्पादन त्याच्या 1.5 येतं आहे. हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश राहतो. हे बारकावे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आज आम्ही फळबाग आहे, आपण फळबागेत बसलो, आम्हाला छाटणीचं तंत्रज्ञान माहीत नाही. जी काडी सूर्यप्रकाशाला एक्सपोज होती, उघडी राहते, त्याच काडीवर फुल येतं. ज्या
झाडामध्ये चांगली हवा खेळती राहते तिथं अजिबात कीड रोग येत नाही. ही साधी गोष्ट आहे. सेंटर ओपन पद्धतीनं आम्हाला छाटणी शिकलं पाहिजे. 2 झाडातलं 2 रोपातलं अंतर वाढवलं पाहिजे. आता आमच्या पिकावर जैविक आणि अजैविक ताण येतात. काय मग त्या ताण नियंत्रणासाठी काय करावं लागेल? समजा अजैविक ताण म्हणजे जमिनीत वापसा नाही किंवा खूप पाणी जास्त झालं आहे किंवा कमी आहे, अशा वेळेस आम्हाला काहीतरी करून ते पाणी बाहेर काढावं लागेल किंवा पिकाला पाणी द्यावं लागेल. पूर परिस्थिती आहे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जैविक अजैविक जे ताण येतात ते नियंत्रण करावं लागतील, ज्याच्यामुळं आम्हाला रसायनाचा वापर कमी करता येईल, कीड आणि रोग कमी खर्चामध्ये नियंत्रित करता येईल. एकच एक पीक पद्धती टाळायला पाहिजे. मिश्र पीक, आंतरपीक, पिकाची फेरपालट, रिले क्रॉपिंग म्हणजे एका पाठोपाठ एक पिकं घेणं, सापळा पिकं घेणं, आपल्या सगळ्या शेताच्या कडेने एखादं वारारोधक झाडं लावणं. मग तुमच्याकडे जनावर असेल तर तो वेगळ्या प्रकारचे गवत आहे ते वापरा. ज्यावेळेस आम्ही फळबाग लागवड करतो किंवा इतर भाजीपाल्याची पिकं असतात तिथं आम्हाला मधमाशीची गरज असते. अशा वेळेस आम्ही जर मका असेल, चवळे असेल, झेंडू असेल, एरंडी असेल, त्या हंगामात मोहरी असेल, ही जर सापळा पिकं लावली एखादी बॉर्डर किंवा मधल्या बेडवर कुठंतरी 4 डोबलं, त्याच्यातून आम्हाला 2 पैसे उत्पन्न होईल आणि मग मधमाशीचं संवर्धन होईल. त्याच्यामुळं बाकीचे इतरसुद्धा खूप फायदे आहेत. सगळेच आपल्याला व्हिडिओमध्ये सांगता येत नाही. ह्यासोबत मी तुम्हाला एक 10 पानाची PDF देतो आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या बारकाईनं आपण विचार केलेला आहे. कुठलाही शेतकरी असो त्याच्या 1 एकरला 1 प्रकाश सापळा, ज्याला लाईट ट्रॅप म्हणतो, प्रत्येकाच्या शेतात पाहिजे कंपल्सरी. चिकट सापळे स्वतः तयार करतात, लाईट ट्रॅप स्वतः तयार करतात. आपली माहिती वेबसाईटला जावा तुम्ही. आता आपण यावर्षी वेबसाईट पण एक 15-1 दिवसात आपण ह्या महिन्याअखेरी वेबसाईटसुद्धा आपण सगळी अपडेट करतो आहे, ज्याच्यामुळं आपल्याकडे जे सगळे महत्त्वाचे बारकावे आहेत, पिकाची माहिती आहे ती सगळी सविस्तर आपल्याला पुन्हा सुधारित पद्धतीनं जी की शेतकऱ्याला वापरायला सोपी राहील अशा पद्धतीनं आपण वेबसाईटसुद्धा हे करतो आहे. आता त्यासोबत ग्राहकाचं सुद्धा थोडं प्रबोधन करणं आवश्यक आहे. ग्राहकानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आज बाहेरच्या देशामध्ये असे काही ॲप आलेले आहेत की तो खाणारा ग्राहक त्या भाजीपाल्यावर फळावर असं तो जर स्कॅन केलं तर त्याच्यामध्ये काय घटक आहेत, म्हणजे न्यूट्रियंट किंवा त्याची पोषक तत्त्व काय आहेत आणि विषारी तत्त्व जी की वापरायला नको होते किंवा प्रमाणापेक्षा ते पण दाखवतं आहे. आणि हा सुद्धा काळ फार लांब नाही. आजच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये हे सुद्धा येणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही काय करणार मित्रांनो? त्यामुळं ग्राहकांनी सुद्धा माझ्या अन्नातला रसायनाचा अंश कसा कमी करता येईल यासाठी बॅक एंडला जाऊन शेतकऱ्याकडून अपेक्षा करताना, त्याला 2 पैसे जास्त देताना किंवा तुम्ही खरेदी करताना एकसारखेपणा त्या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून त्याला सपोर्ट करणं आवश्यक आहे. त्यासोबत मित्रांनो साधी गोष्ट आहे, आमच्याकडे शेतकऱ्याचा बऱ्याच वेळा हे असतं की सगळ्यात भारी कुठलं कीडनाशक आहे. मी म्हणतो कुठलं कीडनाशकपेक्षा माझी कीड कुठली आहे, त्याची अवस्था कुठली आहे, आजच्या काळात घडीला त्याची पहिली का दुसरी आळीची अवस्था आहे का तिसरी आहे का 6वी आहे, 3 अवस्थेच्या पुढे गेल्यावर कुठल्याही प्रकारची कीड किंवा आळी सहजासहजी नाही, नियंत्रणाच येत नाही. मग मला योग्य वेळी पहिली गोष्ट माझ्याकडे नक्की जास्त कीड कुठली आहे ज्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. त्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी सगळ्यात चांगल्या 2-3 औषधाचे पर्याय काय आहेत. त्यानंतर मग योग्य मात्रेत, शिफारशीतल्या मात्रेत, जास्तीच्या नाही. दुकानदारांनी 1 टोपण सांगितलं तर आम्ही 1.5 टोपण टाकतो आहे, ते चुकीचं आहे. आणि मग योग्य वेळी म्हणजे सकाळी 9च्या संध्याकाळी 6 नंतर आणि योग्य जागेवर, म्हणजे कुठं कीड आहे, पानाच्या मागं आहे का खोडावर आहे, आणि योग्य फवारणी यंत्राने नोझल वापरून या पद्धतीवर जास्त भर द्यायला पाहिजे. कुठलं कीटनाशक वापरण्यापेक्षा औषध वापरण्यापेक्षा या गोष्टी जर शेतकऱ्यांनी बारकावे पाहिले. पाण्याचा pH किती आहे, पाण्याचा pH जर जास्त असेल, पाणी गढूळ असेल, जास्त त्याचा इशी असेल तर तुम्ही कुठले कीटनाशक वापरा, तुम्हाला त्याचे परिणाम मिळणारच नाही. त्यामुळे पुन्हा डबल फवार लागणार. आता प्रत्येक फवारणीमध्ये काय घेतो आपण, 1 कीटनाशक म्हणजे कीटकनाशक, 1 बुरशीनाशक, 1 टॉनिक, पुन्हा खतं, पाण्यात विरघळणे, पुन्हा स्टिकर. मित्रांनो 5-5 जर 6-6 घटक घेतले, तुम्ही मागायला जाता 1, समोरचा माणूस विक्रेता देताना देतो 5, तुम्ही सगळे एकत्र करता, पुन्हा 1.5 वापरता. ज्यावेळेस मित्रांनो 1.5 ते 2 पेक्षा जर त्या फवारणीच्या द्रावणाचा इशी जर वाढला तर तुमच्या कुठल्याही फवारणीचा, कुठल्याही औषधाचा त्या पिकावर काही परिणाम होत नाही, किडीवर अजिबात परिणाम होत नाही. त्यामुळं शेती हे शास्त्रच आहे, नशिबाचा खेळ नाही. हे अत्यंत अचूक शास्त्र आहे आणि ह्या अचूक शास्त्राचा आम्हाला अभ्यास करावाच लागेल. त्यामुळं आपल्याला आणि ग्राहकांनीसुद्धा हे करताना थोडं बॅकएंडला जाऊन शेतकरी काय करतो आहे बघायला पाहिजे.
तरच आमची शेती शेतकऱ्यासाठी सुद्धा फायद्याची होईल आणि ग्राहकासाठी होईल. आता शासनाने सुद्धा ह्या 2-3 गोष्टीमध्ये मला वाटतं काम करावं. याच्यामध्ये आज जी भाजीपाला आणि धान्य फळं बाजारात येतात आणि शेतात पिकवली जातात, इथं एक रँडमली जसे आता आमच्याकडं कृषी विभाग मातीचे नमुने काढतो, बियाचे नमुने काढतो, खताचे नमुने काढतो, त्यासोबत शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला धान्य फळफळावळ शेतकऱ्या शेतातून सुद्धा सॅम्पल काढायचे, बाजारातून सुद्धा सॅम्पल काढायचे आणि एक टेस्ट म्हणून काहीतरी ठराविक तरी नमुने दर महिन्याला 10-20 प्रत्येकाचे एका जिल्ह्यामधून काढून जर तपासले तर मित्रांनो लक्षात येईल की खरंच ह्याच्यामध्ये काही रसायनाचे अंश आहेत का. आज आपण बरेच सगळे लोक म्हणतात जीवनशैलीचे आजार फक्त ह्या कीटकनाशकामुळे झाले. तसा कुठं अभ्यास आहे का? किती सॅम्पल तपासलेत, कितीमध्ये प्रमाण जास्तीचं आढळून आलं, हा पण डाटा नाही. आणि मग शेतकऱ्याला सुद्धा आपल्याला समजा आपल्याला त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात येतं तर शेतकऱ्याचं प्रबोधन करावं लागेल, प्रत्येक टप्प्यावर करावं लागेल. आणि ग्राहकाचं सुद्धा प्रबोधन करावं लागेल की बाबा रे, तू जे खातोय ते चुकीच्या पद्धतीने खातोय, जे चुकीच्या पद्धतीने पिकवलं आहे. म्हणजे अवेअरनेस सगळ्यात मोठा आहे. आपल्याला सगळ्याचा अवेअरनेस म्हणजे सजगता वाढवली पाहिजे. म्हणजेच काय की आज आम्हाला कीटकनाशकाचा वापर तर टाळणं शक्य होणार नाही, कारण 146-47 कोटी लोकांना जगवायचं आहे. सगळ्या गोष्टी त्याला द्यायचेत, अन्न पुरवायचे, फळं भाजीपाला द्यायचेत, तर आपल्याला रसायनाचा वापर टाळता येणार नाही. परंतु जो वापर करतो आम्ही सजगतेनं, डोळं उघडून, अतिरेकी न करता, जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात करून आमच्या मानवी आरोग्याला त्याच्यापासून काही धोका होणार नाही, त्यासोबत परिसंस्थेला, पर्यावरणाला धोका होणार नाही, आमची माती खराब होणार नाही, आमचं पाणी खराब होणार नाही, आमचं पाण्यातले जलचर खराब होणार नाहीत. या सगळ्याला जर आपल्याला सांभाळायचं असेल तर एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावं लागेल आपल्याला, ना की किडीला मारण्यासाठी आपल्याला त्याच्या मागं धावावं लागेल. आणि हे कधी शक्य होतं आहे ज्यावेळेस तुम्ही ज्ञानात शेती कराल, अभ्यास करून शिकून कराल, त्याच वेळेस होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. धन्यवाद.